नानाभाऊ आमले सगळे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या आज महत्त्वाचं महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक भागामध्ये आता बोलत होते की अनेक टंचाई आहे. त्याप्रमाणे जिथे ते टंचाई आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर नगरसेवक फिट करा आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा नगरसेवकाचे नंबर फिट करा. जर त्या अधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचे फोन उचलले नाही तर आता सरळ अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. कारण की आता अधिकाऱ्यापेक्षाही जास्त ऍक्टिव्ह हे नगरसेवक आहे. स्वतः उत्साहामध्ये आपापल्या एरियामध्ये काम करण्यामध्ये इच्छुक आहे. तर त्या परिसरामधले जे प्रश्न आहेत तुम्ही तातडीनं निकाली काढले पाहिजे. त्या एरियात गेलं पाहिजे. त्यांच्यासोबत त्या पाण्याची टंचाई समजून घेतली पाहिजे. कारण की हा जो रोष आहे हा रोष अचानक येत नाही. जे लोक काम करतात तेच रोष करतात. म्हणून जिथे नगरसेवक आपले आलेले आहेत त्यांचे ऐका. जिथे नगरसेवक पडले आहे ते नगरसेवक म्हणूनच काम करा आणि त्या ठिकाणी जनतेची सेवा करा. म्हणून त्या सगळ्यांचं ऐकून त्या त्या प्रभागात त्यांची सगळ्यांचा दौरा आला. सगळ्या याच्यात गेला प्रत्येक दौऱ्यामध्ये. ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू द्या, युवासेना पार्टीचे नगरसेवक असू द्या, कुठलेही नगरसेवक असो त्या नगरसेवकाचं तिथं ऐकलं गेलं पाहिजे. त्यांचे कामं झाले पाहिजे. कौशिकजी इथं उपस्थित आहे, आपले दीपक भैया इथं उपस्थित, सगळे म्हणून आपल्या एरियामधलं एक दौरा करा पाहिजे. आणि दौऱ्यामध्ये आपण स्वतः महत्वाच्या अधिकाऱ्यांचा आढावा घ्यावा. असं नाही की कोणी एखादा छोटा मोठा अधिकारी तुम्ही दिला ते फिरत आहे काय. स्वतः जबाबदार एसीपीसी सोबत फिरा आणि सगळीकडे महापौर तुम्ही उपमहापौर नाही फिरा. महापौरांनी बोलवा. पण लोकांना वाटलं पाहिजे की आपण जर या ठिकाणी महानगरपालिकेने पाणी टंचाईबद्दल स्वतः रस्त्यावरून ते पाणी करतात. आणि अनेक महानगरपालिकेची मी MGPचे प्रधान सचिव आहे त्यांच्याकडे बैठक घेतली. जेवढ्या महाराष्ट्राच्या MGPच्या योजना आहेत मॅक्झिमम महानगरपालिकेकडे. एकच आपली योजना अशी आहे अमरावतीमध्ये की अमरावतीची पाणी MGPची ही डिपार्टमेंट हे वेगळं आहे. ते वेगळं असल्यामुळं अनेक लोकांना शहरामध्ये त्रास होतो. तर लवकर याच्या संदर्भात निर्णय घ्या महानगरपालिकेत. आणि महानगरपालिकेमध्ये जर ही योजना आली तर आपण जवळपास 1000 कोटी रुपये अमरावती शहरासाठी ग्रामीणसाठी नवीन पाईपलाईनसाठी पैसे आणले. ते अमरावतीच्या नगरसेवकांना माहीतच नाही की 1000 कोटी रुपये या ठिकाणी खर्च होत आहेत. तर प्रेझेंटेशन दिलं आहे ना. त्याच्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर सांगेन की ग्रामीणमध्ये आता फिरत असताना मोठ्या प्रमाणात पाणी वेळेवर तिथे सप्लाय होत नाही. 2-2, 4-4 दिवस लेट येते. आणि जे काही नियोजन असतं पाण्याचं दरवर्षी आपण कुठं ना कुठं धामधूम झाल्याशिवाय वाद झाल्याशिवाय ते पाणी सुरळीत ठेवत नाही. तर भातकुली तालुक्या आपल्या अमरावती तालुक्यामध्ये अमरावती तालुक्याची आहे ना अमरावती तालुक्यात ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे स्वतः त्या गावात फिरा. त्या गावातून तिथले ग्रामपंचायत सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्रामसेवक आहे, त्या सगळ्यांची यादी तयार करून माझ्याकडे पाठवा की या गावामध्ये काय काय अडचणी आहे. तिथे जे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा तालुका अध्यक्ष म्हणून आपले सचिव आहे तर तुम्ही स्वतः फिरा आणि जिथं पाण्याची टंचाई आहे ते सगळी यादी यांच्याकडे द्या. या सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवा. एक कॉपी मलाही द्या. आणि येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये सगळं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची माहिती घेऊन त्या गावकऱ्यांचं समाधान करा. 4-5 दिवसानंतर मी स्वतः गावागावामध्ये दौरा करणार आहे. त्या गावामध्ये पाण्याची टाकी आहे, पाण्याची पाईपलाईन आहे, पाणी टंचाई आहे, ज्या ज्या पाण्याच्या विषयी संबंधित ग्रामीणमधले विषय आहे ते सगळे त्या दौऱ्यामध्ये आपण पाहणी करू. ज्या ज्या तलावाचं खोलीकरण आहे, ज्या तलावाचं गाळगळाचे विषय आहे त्याचे प्रस्ताव सगळे तयार करा. हे जर तुम्ही केलं नाही तर आपण 5-6 दिवसानंतर त्या गावामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणू. म्हणून अधिकाऱ्यांनी स्वतः याच्याकडे दक्षता घेऊन आपण तातडीनं प्रत्येक गावामध्ये जाऊन गावाची माहिती घेऊन गावाची पाणी टंचाईची माहिती घेऊन येणाऱ्या 5-6 दिवसात अधिवेशन संपायच्या आत सगळी माहिती या 5-6 दिवसामध्ये द्या. आणि सगळे आपले जे जिल्हा परिषद मेंबर आहे, पंचायत समिती आहे, तालुक्याचे जे पदाधिकारी सगळे दिवसात फिरा. त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिकेमध्ये आता उपमहापौर आपले
त्यांनी फोन लावला होता संचालकाशी मौशिकवर सांगितलं होतं. हां तर त्यांनी आश्वासन दिलं. आणि टाकीच जागा काय हो त्यांची मोशिकाचे त्या जागेची पाहणी करून जगह हुई नहीं बाबा नहीं नहीं हुई देखते जगह हुई नहीं ना जगह 1 मिनट में कर देंगे अपन तो तुम देखो तो जाके लोगों को मालूम होना चाहिए तुमने किया करके तो तुम लोग जाओ जगह देखो बाकी मैं सब फाइनल करा त्यांच्यासोबत दौरा करा पूर्ण ते पाहणी करा तुम सब लोग जाओ पाहणी करून किती रुपयाची योजना आहे काय आहे किती संधी टाकी आहे ते जरा सांगा बाकी जागा बिगा आपण उपलब्ध कर देंगे तो भाग बहुत छोटा सा काम है 6 से 7 लाख रुपए बहुत गरीब लोग हैं ये 6 से 7 लाख रुपए का काम कर दिया इन्होंने इतनी दूर से पानी लाती है हाथ में उठा के सोमवार को तुम इनकेशन जाओ दिखा दो ये 15 दिन में तुम्हारा काम चालू करेगा ठेकेदार साहब काम चालू करा पैसे द्यायची जबाबदारी माझी ठीक आहे दिखा दो वो जगह भी देखो